पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला एक विनंती असेल, तुम्हाला जर काही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग, संपूर्ण महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली. त्यात धुळे शहर महापालिका सुद्धा मागे नाही. भाजपकडे तिकीट मागणाऱ्यांच्या लाईन लागलेली आहे. एक प्रभागात 33 उमेदवार इच्छुक आहेत आणि आता कोण रुसणार, कोण फुगणार, कुणाला मिळणार उमेदवारी हा येणाऱ्या दिवसात समजेलच. परंतु एक विषय मात्र नक्की, पैशांचा खेळ सुरू होणार आणि कोण होणार करोडपती. परंतु 6-7 वर्षापासून एकमेकांचं तोंड पाहत नव्हते. पाठ फिरवली की शिव्यांची ओवाळणी करायचे. तेच आता बीजेपीचं मफलर टाकून बीजेपीचा प्रचार करतील. वा रे वा राजकारण, वा. आणि हेच ताडीवाले, हेच दारूवाले, हेच सट्टा मटकावाले, हेच क्लबवाले, हेच गुंड, वाळू चोर, माफिया तुमच्याकडे येतील, हात जोडतील, तुमच्या पाया पडतील, तुमच्या समोर झुकतील आणि एकदाच का नगरसेवक झाले. यांना माहिती आहे मी कुणाचे तिकीट घेतले आहे, म्हणून हे बिंदास राहतील की माझ्याकडे बीजेपीचे तिकीट आहे. जर का निवडून आले तर मग तुम्हाला पाया पडायला सांगतील आणि म्हणून यांना अर्थात बीजेपीला मतदान करू नका आणि यांना यांची जागा दाखवा. हा माझ्या हातात धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2018 धुळे भाजपचा विकासनामा आहे बघा. 15 सूत्र विकासाची योजना भाजपची. भाजप दिलेला शब्द पाळते, भाजप वचनाला जागते. वा 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 वा. कोणते वचन पूर्ण केले तुम्ही सांगा बरं कमेंट करून. 2018ला गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात काय फेकायचे माहित आहे? दुसऱ्या सत्रात हे असं म्हणतात, सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा काय फेकली हो जबरदस्त यांनी. पायाभूत सुविधांची उत्तम पायाभरणीवरच शहराचे भवितव्य अवलंबून असते. असं का? असं दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षात धुळे शहरात दर्जेदार पायाभूत सुविधा साकारू शकल्या नाहीत. पण त्यामुळेच आज धुळे शहराला भकास स्वरूप प्राप्त झाले आहे. महापालिकेच्या माध्यमातून धुळे शहरात उत्तम पायाभूत सुविधा उभारून धुळ्याला वैभवशाली बनवण्याचा भाजपचा मानस आहे. वा 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 वा. अशी उत्तम दर्जाची फेकली का नाही? पायाभूत सुविधांमध्ये ते प्रथम असं म्हणतात, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून पांजरा नदी स्वच्छ ठेवणार. केली का हो? सांगा केली का? याचे उत्तर आहे नाही. अद्ययावत भाजीपाला मार्केट साकारणार. 6 वर्षामध्ये आतापर्यंत अद्ययावत भाजीपाला मार्केट साकारलं गेलं नाही. शहरात भूमिगत वीज वाहिन्यांचे जाळे तयार करणार. केले का? यांनी जाळे तयार केले, एक कॉन्ट्रॅक्टर जवळ केले. या कॉन्ट्रॅक्टरांचं जाळं तयार करून कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीने आणि गब्बर झाले. दुसरी गोष्ट, महिला व पुरुषांसाठी दर्जेदार स्वच्छतागृह उभारणार. उभारली का? धुळे मनपा सर्व गटारे भूमिगत करणार. केल्यात का? वाचकांसाठी ई लायब्ररी सुरू करणार. सुरू केली का? झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवणार. अजिबातच काही केलं नाही. शहरातील झोपडपट्टी परिसरात दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणार. फायर ब्रिगेड सुसज्ज अद्ययावत करणार. याचं उत्तर आहे नाही. कुठेच नाही. 6 वर्षामध्ये काहीच केलं नाही. उलट या शहराला भक्कास करून ठेवलंय. कुठे नेऊन ठेवलाय आमचं धुळे शहर असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. म्हणून म्हणतो 5 ते 6 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या फेकायच्या. असं फेकून
यावरून काहीच केलं नाही, फक्त फेकायची गोष्ट केली. महापालिका चाटून पुसून लुटून खाल्ली. आता विकास करतील हे कशावरून? म्हणून मोठमोठे फेकण्यासाठी येतील. तुम्ही या फेकण्याला भीक घालू नका. तेव्हा मागील वेळेस गिरीश महाजन यांनी फेकली होती, आता जयकुमार भाऊ रावल फेकतील. फक्त फेकतील, दुसरं काहीच करणार नाही. आज तुर्तास इथंच थांबूया. तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत? तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा. चला तर मग, रविकुमार द्या परवानगी. नमस्कार.